तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर खूपच दिवस झाले शेतातले काही व्हिडिओ नाही टाकत, पण आज म्हणलं चला छोटीशी क्लिप बनवावी लॉंग व्हिडिओची. तर काही नाही, चारा काढते गुरांना. दिवस मावळायला गेलाय, म्हणजे मावळला जवळजवळ. आणि इकडे बाजरी कापून घेतली. आज काय दुपारी बाजरी कापली नव्हती, रात्री 10 वाजताच कुटी करायला लागणार आहे आता ह्याची. अजून गिनीगोल कापायचे. तर म्हटलं चला थोडंसं शेअर करावं तुमच्यासोबत हे पण. आणि आता हे नंतर घरी नेऊन टाकणार आहे, आधी गिनीगोल गवत कापायचे थोडं. आणि इकडं शेळ्यांसाठी थोड्या टाकळा आणि बांधावरचं गवत कापले. तर हे स्टँड आणलं होतं मी, व्हिडिओ बनवायसाठी आणलं होतं. तर काय होतंय, व्हिडिओ देणं होत नाही टायमावर. आणि कसं असतंय, लय कामांच्या गडबडीमध्ये ना मी रेसिपीचे व्हिडिओ पण शूट करत नाही जास्त. तर ते धपाट्याच्या पिठाचा एक बनवलेला व्हिडिओ, तर ताईंनी कमेंट केली की तुम्ही ताई धपाट्याचं पीठ बनवून आणलं पण बनवून दाखवले नाहीत अजून. तर हे असंच दिवस मावळेपर्यंत रानातलं काम करायचं, नाहीतर मग घरचं काम असते काय नाही काय चालू. आणि मग म्हणजे सगळा योग जुळून यायला लागतो ताई. कसं आहे, नुसतंच व्हिडिओ करून जमत नाही मला. माझ्या मागं गुरं असतात ना, आणि मग ते गुरांचं वैरणीचं नियोजन झालं पाहिजे 2 टायमांचं. परत काय म्हणतात ते, माणसांच्या खाण्यापिण्याचं नियोजन झालं पाहिजे. थोडं बसतेच, हात अवघडतो उभं राहून बोलायचं म्हणल्यावर. तर काय मी बोलत होते, हां, सगळा योग जुळून यायला लागतो. आणि मी काल ठरवलं होतं, काल चौधरी साहेब घरी होते. थोडं चौधरी साहेब घरी असले की थोडं कामाला आराम असतो गुरांच्या. पण मी काल ठरवलं होतं की मी इकडून उजेड येतोय चांगला म्हणून इकडे तोंड केलं. काल ठरवलं होतं मी व्हिडिओ बनवायचा धपाट्यांचा. पण काल काय झालं, मिरचीच नव्हती घरात. आणि हिरव्या मिरच्या अजून आमच्याकडे तरी शेतात अजून कुणाकडे आलेले नाहीत. आणि माझ्या तर लावलेल्या आताशी उगवत आहेत. इथंच लावलेत, ह्या बांधाच्या खाली इथंच लावलेत मळ्यात मिरच्या. तर त्या आताशी उगवायला लागल्यात, 2-2 पानावर आलेत. मग आणि काल भाजीवाला येतो, तर काल भाजीवाला आला नाही, आज सकाळी आला होता. आता आज सकाळी मिरची घेतली. मी म्हणलं होतं व्हिडिओ बनव धपाट्यांचा, पण आज पण मला काही व्हिडिओ बनवणं नाही झालं. उद्याचा 100% उद्याचा व्हिडिओ मी धपाट्याचा बनवून टाकणार आहे. आणि चला बाबा, बसून नाही जमायचं. ह्या कारणांमुळे माझे व्हिडिओ पण येत नाहीत. अशी अडचण असते की व्हिडिओ करायला ना, व्हिडिओ केला तरी एडिट करायला वेळ मिळत नाही. मग कॅमेरा सेट करा, असे लय भानगडी असतात. बरं ते जाऊ द्या. तर ताई नाराज होऊ नका, मी नक्की उद्याचा धपाट्याचा व्हिडिओ बनवून टाकेल तुम्हाला बरं का. आणि काही नाही, असं काही स्पेशल रेसिपी नाही ती कुठली, फक्त आम्ही जे खातो, आम्ही जे करतो तेच दाखवलेलं आहे त्याच्यात. तर इथलं गिनीगोल गवत कापायचं आहे मला. अण्णांनी सांगितले कळवरचं काप, पलीकडचं कापत होती मी, बोलले इकडचं काप. मग इकडचं कापते आता. काय म्हणली ग? शिवासला लावायचं कापायला, असं दाखवायचं त्याला. तोंड दाखवायचं. त्याचं एवढं मोठं तोंड दिसत असेल त्यात, एवढ्या जवळनं दाखवल्यावर. सोने आज दिवसभर घरी होते, आली नाही घरी. राडा काढला. मी म्हणलं ही कुठं गेली आज, आली दारातला राडा काढला सगळा. तरी उंबरंती राहिली काढायची. आता थोड्याची रांता
ते तू म्हणजे आत्या एक गेला की चोरीला आणि एक मुंडकाई त्याने केव्हा तुटायचं ये धारी चांगली खरडून कापता आवलंय. दोघां तरी मी दत्ता भाऊ म्हणतोय खरडून कापत नाही कापी त्याचं डोळं फुटायचं तर नको आहे का खाली इळ्यानी का ते हाताने कापल्याने लय खरडून येतं. हा 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 परत लय फुटते ताऊ हे असं परत कापा येत नाही. ते आता फुटलेलं आहे का ते कापलेलं आहे का ती लाकडं वाळून जातात. बघितलं का रडतोय घरी घेऊन चल म्हणून रडतोय लय बंदरीचं झालंय पोरग तू रानात गेलते खुरपलं रानताय जाऊन सुरी काय आज आवले भारी रानात घरी वाटत होती मला. लयच निबारे ह्याचं लय वज आहे लय निबारे म्हणलं लय वज आहे ह्याचं हात्या नाही ना आता एवढी हिरवी हिरवीगार हिरवळ दिसते इकडं पण उन्हाळ्याचं सगळं हका हका करत असतं हका हका म्हणजे काय म्हणतात त्याला वसाड
मला वाटलं आमचे चौधरी साहेब आले की काय, मला वाटलं चौधरी साहेब आले की काय. काय मी गिनी गोलच म्हणतो बाबा आम्ही तर. गिनी गोल गवत मी घरी नेऊन टाकलं. मला ते 2 भारे करायला लागतात आणि चौधरी साहेब एका भाऱ्यातच घेऊन जातात. आणि चौधरी साहेब असल्यावर मी पण उचलून दिल्यावर घेऊन जाईन, पण उचलत नाही ना एकटीला, म्हणून मग 2 भारे करायचे. तर आता तिथल्या तिथं कापलं पटकन नेऊन टाकलं घरी. आता हे घेतलं बाजरी कापलेली न्यायची तेवढी, शेळ्यांचं गवत, तर त्याला पण 2 फेऱ्या करायला लागणार आहेत. तर सुंदर असं इतकं छान वाटतंय. आणि तुम्ही म्हणाल अंधार पडलाय ताई, लवकर घरी जावा. अंधार पडलाय खरंच, मोबाईलमध्ये उजेड दिसतोय, पण आहे ना इथल्या एवढ्या जवळच्या शेतात कशाची भीती आली तेव्हा? काही सुद्धा वाटत नाही इथं, काही म्हणजे काही सुद्धा वाटत नाही. पहिलं आमचं इथं खळं असायचं. सुरुवातीला जेव्हा खळी असायची ना ज्वाऱ्यांची, ज्या टायमाला ज्वारीची खळी करायची त्या टायमाला इथंच खळं असायचं आमचं. घराच्या पुढची शेती इथली, इथं कशाची भीती? खरं तर असं एकदम मला असं वाटतं की इथं घर असावं, समोर शेती असावी, असं असायला पाहिजे होतं. पण काय घरमध्येच पडतंय. घराच्या पलीकडे निम्म शेत, घराच्या खाली निम्म शेत असले. तर चला घरी गेल्यावर एकदा दाखवते कसं काय. अण्णा चहाची वाट बघत बसलेत आणि रात्री 10 वाजता लाईट आल्यावरच कुठे होणार आहे आज, कारण 6 वाजता लाईट जाते आमच्याकडची. मग आता 6 वाजता गेलेली लाईट 10 वाजताची येणार. तर तुम्ही म्हणाल 6च्या आधी का नाही कुठे करून ठेवली ताई? तर मला आज घरातलीच कामं होती, म्हणून मग मला वैरण काढायला जमलं नाही. वैरण काढायला जमलं नाही म्हणून मग कुटी करायची राहून गेली. तर काही नाही अडचण. आता धारा काढल्यावर टाकायला मुरघास काढून ठेवला होता मी सकाळीच पिशव्या भरून, आणि आता तोच मुरघास टाकायचा आणि संध्याकाळी धारा काढल्यावर मुरघास टाकायचा. उद्या सकाळीसाठी कुटी होऊन जाईल. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. कसं काय वातावरण आहे, कसं काय नजारा आहे, एकदा सगळा बघून घ्या. बॅक कॅमेऱ्याने दाखवते हा. हा मळा आमचा पेरायचा राहिलाय आणि इकडं समाधी आहेत मळ्यातले.